Good morning, guys, and welcome back to House of Cliff Ali. Today's birthday day. मी जाणून हा व्लॉग इथून चालू केला. मला तुम्हाला दाखवायचं होतं की सकाळी उठण्यासाठी आणि रेडी होण्यासाठी कोण लेट करतं. Guys, I'm already ready. अँड इट्स माय बर्थडे आणि आता आपण चाललोय ऑफिसला आणि बाकीची स्टोरी तुम्हाला सांगू गाडीमध्ये. Let's go. लेट्स गो बिकॉज वी आर व्हेरी लेट. अँड मी ऍक्च्युली विचार केला होता अजून दुसरा कोणता तरी ड्रेस घालायचा, बट आज आहे 36 डिग्री इन नेदरलँड्स. सो आय थॉट थोडासा अजून लाईक इझी पीझी वाला ड्रेस घालू. आणि तसे युरोपमध्ये पोल्का डॉट यावर्षी ट्रेंडिंग आहे. सो चला पटकन. आणि गाईज, माझ्या बर्थडेची सुरुवात ऑफकोर्स होणार आहे देवाच्या पाया पडू. आणि आज आहे माझा 26 बर्थडे. आय एम 2000 बॉर्न किड. सो जे लोक 2000 मध्ये बॉर्न होता त्यांना त्यांचं एज कॅल्क्युलेट करण्याची बिलकुल गरज नाही पडत, कारण की जे वर्ष चालू आहे तेच त्यांचा इयर. सो आता आपण पटकन गाडीत जाऊन भेटूया बिकॉज वी आर व्हेरी लेट टू द ऑफिस. सो लेट्स गो. सो गाईज, तुम्ही विचार करत असाल की मी बर्थडेच्या दिवशी ऑफिसला का चालले, मला सुट्टी नाही दिली का? तर तुम्हाला माहिती का, इथे डच वर्क कल्चरमध्ये बर्थडेच्या दिवशी, तुमच्या स्वतःच्या बर्थडेच्या दिवशी तुम्ही स्वतः केक घेऊन जाता आणि ते सगळ्या तुमच्या कलिग्सला देता. आणि मला हे खूप जास्त एक्साइटिंग वाटतं, म्हणून मी लास्ट इयर सुद्धा ऑफिसला गेले होते सगळ्यांना केक देण्यासाठी. मी लास्ट टाइम पण खूप मोठे केक घेऊन गेली होती ना. केक, स्ट्रॉ, वॉफल्स इथलं फेमस आहे ते. आणि यावेळेस पण आम्ही केकची ऑर्डर दिलेला आहे. आता मी तो केक पिकअप करणार आणि मी तो ऑफिसला घेऊन जाणार. म्हणून आज मी ऑफिसला चालले, कारण की मला माझ्या बर्थडेचा केक माझ्या एक्झॅक्ट बर्थडेच्या दिवशीच द्यायचा होता. सो आता Guys, ते असतात ना छोटे पोरं ज्यांना ऑफिस कॉलेजमध्ये चॉकलेट. हा, मी त्यामधली. मी अजूनही 26 आहे ना गाईज, तर मला आहे थोडीशी त्यामधली लहान बाळासारखी एक्साइटमेंट की हा मी आज ऑफिसला जाऊन केक वाटणार. मी तो चॉकलेटचा डब्बा विसरले मग घरी. एवढं सगळं अजून एक मी चॉकलेटचा डब्बा पण आणून ठेवला होता. तुम्हाला केक पण दाखवते मी. मोठे मोठे असे 2 केक घेतले. केक नाही, त्याला काय म्हणतात? इट्स लाईक अ स्वीट, इट्स लाईक टार्ट्स. ऍपल पाय माहितीये का तुम्हाला गाईस? हा, तशा एक ऍपल पाय असणार आणि चॉकलेट पाय असणार आहे. आय फील वी शुड हॅव ऑल्सो टेकन अ स्ट्रॉबेरी पाय, बट इट्स फाईन नाउ. हो ना. नाही, आम्हाला मिळालं. आम्ही ऑर्डर केले होते 2 दिवसाआधीच आणि आता ते घेऊन जाऊ. म्हणून मी आज ऑफिसला चालले. तेव्हा एवढी एक्साइटेड होऊन मी काम काही नाही करणार, बट स्टील केक देईल. मस्त सगळीकडे नुसतं फिरायचं. ओ इट्स माय बर्थडे करत. गाईज, मी आज फुल झँग मध्ये ना असंच फिरणार आहे ऑफिसमध्ये पण. टका टका हिलचा आवाज. हे मस्त हिल्स पण घातलाय. मस्त हिल्स घालून रॅम्प अप. गाईज, आम्ही एका दुकानातून घेतल्या यावाल्या प्लेट. ओके, ह्यावाल्या प्लेट घेतले आणि भुशाली म्हणते एवढं मोठे ऍस्थेटिक नाही आले, पण आपण जाऊन परत घेतले. परत आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो, मग परत या घेतल्या. मी त्यांना म्हटलं तो बिलकुल ऍस्थेटिक नाही वाटत आहे, मला छोटी प्लेट पाहिजे. म्हणजे त्या केक शॉपमध्ये केक घेण्यासाठी आलो आणि क्लिफर्डला रिसिप्ट माहिती नाहीये सुलटची. गाईज, असे घेतले आहे आम्ही ऑफिसमध्ये देण्यासाठी. हे बघा. कळालं त्यांना? दाखव माझा केक. नुसतं वजन. आता पटकन ऑफिसला जाऊ, कारण मी विचार केला होता मला 10 वाजता द्यायचं, पण नाही होणार, कारण 10 वाजेपर्यंत मीच माझी कॉफी पिऊन बसेल लॅपटॉप ओपन करून. किंवा लंच नंतर. मग लंच, हा, मग मी तेच विचार केला की लंच नंतर देते. पण ट्राय टू कीप दिस इन द कोल्ड एरिया. का हो, जाऊन डिस्कस कर व्हॉट डू यू फील. सकाळी पण देऊ शकते. आय गिव्ह इट इन द मॉर्निंग. सगळे फ्रेश. 10:30. हा, मी पण फ्रेश असते ना. माझा अवतार सकाळ दुपारपर्यंत असा नाही राहणार. आणि मला असं आयशाला सांग, तू सगळे केक्स ठेव, तू बी रान फोटो काढ. ओके. मला ड्रॉप करून क्लिफर्ड चाललेला आहे आणि मी चालले आता ऑफिसला. अँड आय एम ऑलरेडी व्हेरी लेट. आणि गाईज, मी निघालेली आहे ऑफिसमधून. खूप खूप गरम आहे. क्लिफर्ड मला घेण्यासाठी येतोय. सो लेट्स वेट फॉर हिम.
अँड वी आर बॅक. क्लिफर्ड अजूनही ऑफिसचं काम करतोय. वरती बघ. ओ काले चष्मे वाले, तेरा नाम तो बता. गाईज आता आम्ही घेणार आहोत कॅन्डल्स 2 आणि 6 नंबरची, जी की माझ्या लागणार आहे स्पेशल केक वरती. आणि स्टे एक्सायटेड टू सी केक. आय होप आम्ही जसा दिलाय, काय म्हणता, आय होप आम्ही जसा दिलाय तसा येईल. What's up, boys? What's up? क्या बोल की मच्छी. टिपिकल तो मुंबईवाला वाटतोय तो. गाईज आम्ही ऑप्शनच बघतोय आणि हे बघा हाच एक सापडला. काय मला खूप क्रिंजी वाटतं हे वाला. बरं घालणं दाखव काय घ्यायचं म्हणत होता. नो इट्स डिपेंडिंग ऑन पर्सन टू पर्सन, पण मला आवडत नाही. ज्याला आवडतं ऑफकोर्स त्यानं करावं. हॅपी बर्थडे टाकायचं सगळ्यामध्ये. आणि फायनली 2 आणि 6 ची कॅन्डल आणि एक 1 ची पण कॅन्डल घेतली आहे. पण आय होप क्लिफर्ड तो माझी रील काढेल म्हणून. कारण की आम्ही विचार खूप काही करून जातो पण आम्ही बनवत नाही. गाईज मी माझ्या ऑफिसच्या बॅगला बघा काय लावून फिरते. जर तुम्हाला आठवत असेल हे क्यूटचं गिफ्ट. नॉर्मँडी मधलं. येस, जे क्लिफर्डनं मला जिंकून दिलं होतं. गाईज अँड वी आर रेडी. दिस इज माय बर्थडे आउटफिट. आणि आम्ही खूप लेट आहे. ऍक्च्युली व्हेरी लेट. आणि क्लिफर्ड पण बघा नजर ना लगे. वी आर ऍक्च्युली व्हेरी व्हेरी लेट. माझा सनग्लास कुठे आहे? निघालो आम्ही. आणि गाईस बर्थडेच्या दिवशी ना ऑलवेज असं होतं की तुम्ही मनामध्ये एक इमेज बनवून ठेवता आणि मग जेव्हा तुम्ही ऍक्च्युली रेडी होता तेव्हा तुम्ही काहीतरी वेगळेच दिसता. म्हणजे मी स्वतःला काहीतरी वेगळं दिसण्याचं एक्सपेक्ट केलं होतं. मी दिसते काहीतरी वेगळी आहे आणि मलाच माहित नाही की मला माझा लुक छान वाटतंय की खराब वाटतंय. आय डोंट नो. तुझं काय म्हणणं आहे यावर? खूप सुंदर दिसते. क्लिफर्डला तर मी कशातही सुंदरच दिसते, पण मला ना असं कन्फ्युजिंग वाटतंय की मी छान दिसते. नाही, मी बॅकअप म्हणून ड्रेस पण घेतलाय माहिती तुम्हाला. फोटो काढून ड्रेस बदलून टाकणार मी. हेअरस्टाईल पण निघू लागलीये. म्हणजे खरंय तुम्हाला जसं वाटतं ना तुम्ही तशी म्हणजे काहीतरी वेगळे बनता. आणि फायनली वी आर गोइंग इन टू पार्किंग. पोहोचलेलो आहोत आम्ही. तुम्हाला मी रेस्टॉरंट पण दाखवेल कसं आहे. काय झालं? ते बुडून. No, I just wanted to get a ticket. Now I got it. Thank you. गाईज पार्किंगचं तिकीट येत नव्हतं पण आम्ही कॉल केल्या आलं आणि ओपन झाली पार्किंग. आम्ही पार्किंग मध्ये पोहोचलो आणि ती ज्यांच्याकडून मी केक ऑर्डर केला होता ती लेडी ऑलरेडी रेस्टॉरंटमध्ये पोहोचली आहे. तर आम्हाला आता पटकन जायचं आहे आणि तिच्याकडून केक घ्यायचा आहे. अँड आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड फॉर द केक. आय रिअली होप की चांगला असेल. लेट्स गो. आणि गाईज ही आहे लोकेशन. आणि मी तुम्हाला माझ्या बर्थडेचा केक दाखवते. अँड दिस इज द केक. सही दिख रहा है ना? एक पर और कितना फैंसी भी है. क्या क्या है इसमें? फोटो ले लो जल्दी लो रे. अगेन ड्रिंक्स कॉर्न कॉब मैं तो और मैं बहुत खाता था. फ्रेंच बीन्स. हे फ्रेंच बीन्स है. स्मोकअप कर लिया उसके बाद तो क्या भूख लगती थी. ये मंगवाने चाहिए. ये भी अच्छा लग रहा है ना? अब मत लो. हाँ आता चेयर्स कर. अब एंजॉय करेगा रोहित. इतना बोल दिया ना. अब करेगा. अच्छी है. लेमन है. हो गया खा के. आणि हे पण ओकेच आहे. ड्रिंक के साथ खाओ तो तुम्हें हाँ. जो इसका है. कॅन्डल आणल्या पण आपण काय दिल्ली का आणायचं? फोटो. लायटर नाही आणलं. लायटर्स नाही आणला मी. चल मी काय म्हणतो मी ना लायटरचं कट करू. हम्म. चल.
बिना लायटरचं मग ते बिना लाईटच नाही येणार माझ्या फोटोज मध्ये. त्यासाठी उद्या अजून सेम केक मागवतो तेव्हा कट करू. आता कट पण माझा केकच आहे नक्की सांगा. फोटो में चबी लग रहे हो ऐसा बोज पण आहे. मैं शेव किया एक बार शेव करता मैं. नहीं हो. हाँ? मिल गया. कहाँ से ढूंढा तू फटे? मिल गया. अभी फाइनली कैंडल जलेगी. फाइनली लागले. या साईडला बसतोय ना. हाँ? ये नाही इथेच बस. ओके चलो. हैप्पी बर्थडे भैया यार. वृषालिका. हैप्पी बर्थडे डियर वृषाली. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे बाळू बाळू बाळू. हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टीपू की बाळू बाळू. मैं बालू बालू कर रहे बालू बालू कर रहे. अरे हाँ नाही हमारे चॅनल पे भैया के पीछे की से आवाज. संपला बर्थडे. संपला बर्थडे चालू म्हणजे टाइम बेंड होईल ना. पण माझा केक आता आम्ही कधी जाऊ. स्ट्रेच होतोय. थोड्या वेळ भेटतो काही. ठेवला तू केक खाली. खूप जड आहे ना. आणि हे आहे बाहेरचं वेदर. आणि इकडे चालू आहे आमच्या फ्रेंडचा फोटोशूट. आणि हा केक. तू खरंच माहिती का तो तसा दिसतोय. ते नसतं का वडापाव विकणारे. आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या फ्रेंडच्या घरी वापस. कारण आम्ही उठसूट कुठे जातो. आपल्या फ्रेंडच्या घरी. आणि झालं बर्थडे संपला. आणि 10 वाजले तरी सुद्धा उजेड आहे बाहेर. गाईज यावाल्या बिल्डिंग मध्ये होतं माझं पहिलं जुनं ऑफिस. बिल्डिंग झाकली झाडामुळे. बट मी या एरियामध्ये येत होते. तुझं पोट भरलं. हा कसं होतं. ठीकठाक होतं. हा ना. इंडियन जेवणाला काहीच मात नाही देऊ शकत. गाईज आज आहे 29 जुलै. तर आज गुरुपौर्णिमा आहे. आणि समोर इतका प्रिटी आणि मोठा मून दिसतोय माहिती का. मी ट्राय करते तुम्हाला दाखवण्याचा. आला का रे. आता येला. हो थांबा. सी लपला परत. आता आता थांबा मी झूम करते. या बिल्डिंग नंतर दिसेल. खूप मोठा दिसतोय रे. ओ माय गॉड. आणि मस्त लाल पण दिसतोय. थांब. यार झाडांमुळे लपून चाललाय तो. थोडासा अजून क्लिअर व्ह्यू येऊ दे. गाईज हे बघा. मी जेव्हा पण व्हिडिओ चालू करते ना तेव्हाच काहीतरी मध्ये येऊन जातंय. हे बघ. मी ब्राईटनेस पण ऍडजस्ट करते. पण नेदरलँड्स मध्ये असं कळतो ना की एक वेगळा ग्रह आहे काहीतरी. एकदम स्पष्ट आणि क्लिअर दिसतोय. असं मला पाठवतो ना. मी इंडियात कधी बघितलंय. हा ना एकदम असं क्लिअर वाला क्लिअर. थांब गाईज हे झाडं गेल्यानंतर आय एम प्रिटी शुअर की तुम्हाला मून दिसेल. आणि सी तुला मिरर मध्ये दिसतंय ना. हो हो. वाव. आणि विथ रॉटरडॅमचा पॅनोरॉमिक व्ह्यू. इमॅजिन करते पॅनोरॉमिक व्ह्यू मधून काय दिसत असेल त्यांना ना. त्यांच्या घरामधून ना. हो. कारण की इट्स व्हेरी क्लिअर रे. आपल्या जुन्या घरातून बाहेर दिसलं असेल ना. आपल्या या पण घरातून दिसेल सोनू. गाईज आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे ना फुल मून. ब्लर झालेला आहे. गाईज तुम्हाला मी दिसतंय का. आज गुरुपौर्णिमा पण आहे आणि फुल मून पण आहे. सो लेट्स मॅनिफेस्ट की माझ्या पुढच्या बर्थडे पर्यंत किती सबस्क्रायबर्स पाहिजे. 1,00,000 तरी पाहिजेत. हा 100K नाही झाले तरी नो इश्यू. बट लेट जस्ट मॅनिफेस्ट. आजचा दिवस चांगला आहे. माझा बर्थडे पण आहे. सो लेट सी किती होतात.
मे बी आम्ही प्रयत्न करत राहू तर होऊनच जातील. बट थँक्यू ज्यांनी पण आमचा व्हिडिओ पाहिला असेल. आता आम्ही आमच्या फ्रेंडच्या घरी जाऊन खेळणार आहोत थोडेसे पत्ते, कारण की आम्ही पत्ते नाही, आम्ही बोर्ड गेम खेळणार आहोत. आम्ही परत खेळणार आहोत सिक्वेन्स. सो तुम्हाला परत थोड्या वेळाने भेटूया. गाईज बघा हा कोणाला फॉलो करतोय. तू तिला कशाला फॉलो करतोय बाळू. गेली ती, लपली ती. गुड नाईट. दिसू पण नाही लागली ग. गुड नाईट. आपली गाडी कुठे. गाईज आत्ता मी बर्थडे पार्टीहून घरी आलो आणि मी तुम्हाला दाखवते की क्लिफर्ड काय करतोय. रिस्पॉन्सिबिलिटी बघा. हे बघा, म्हणजे नेदरलँड्समध्ये असं तुम्हाला ना, म्हणजे तुमचा जो ओला कचरा असतो ना तो ठेवावा लागतो इथे. मग ते उद्या सकाळी गाडी येतील आणि ते घेऊन जातील. सो क्लिफर्ड आता आम्ही बर्थडे पार्टीतून आलो आणि तो आता बिचारा कचरा ठेवायला गेलाय. एक तर ना लाईट खूप येणार आहे. सॉरी, मी क्लिअर करायचं ट्राय केलं. मुसाफिर गाईज ये ना इकडे. हे बघा, मी ड्रेस पण चेंज केला होता आमच्या फ्रेंडच्या घरी. सो गाईज फायनली इट इज द एंड ऑफ माय बेबीज बर्थडे. पण असं नाही की हर डे इज ओनली वन डे इन अ इयर. हर डे इज एव्हरी डे इन अ इयर. सो हा, एव्हरी डे इज वृषालीज डे इन लाईफ. सो गाईज जर तुम्ही हा ब्लॉग इथेपर्यंत बघितलेला असेल तर स्टे एक्साइटेड फॉर For- फ्युचर व्लॉग्स. Guys, कारण आम्ही trip वर ट्रिपला चाललो. वी आर गोइंग ट्रिप. वी आर गोइंग ऑन अ ट्रिप. वी आर गोइंग ऑन अ रोड ट्रिप, जे तुम्हाला खूप आवडतं. अँड वी आर गोइंग टू टेक यू गाईज विथ अस ऑन द रोड ट्रिप. So we're going to France. We're going to saw a very nice, beautiful city. तुम्हाला दाखवू what we do, what we are not doing, everything. आणि गाईज त्यानंतर आल्यावर आपल्या समोरचं पण अजून बनवायचं आहे हो, so समोरचा पण ट्रिप project- वरून येतो आणि मग आपला समोरचा समोरचा पण प्रोजेक्ट प्रोजेक्ट. पेंडिंग आहे. सो वी विल डू दॅट एज वेल. पण जर तुम्ही हा ब्लॉग इथेपर्यंत बघितलेला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. येस, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा गाईज. अँड मेक शुअर की तुम्ही पण असं लव्ह स्प्रेड करा आणि आम्हाला पण खूप सारं प्रेम दाखवा. आमचे व्लॉग्स बघून आम्हाला खूप बरं वाटतंय. तसं तुम्ही येस. बघताय. आणि फायनली माझा 26 बर्थडे डन. संपला. आता माझा बर्थडे येणार लवकर, बट त्याला पण टाइम आहे. बट गाईज तुम्ही इथपर्यंत बघितला आहे व्लॉग, लाईक करा ना, सबस्क्राईब पण. स्टे हॅपी, Stay स्टे safe. सेफ See you guys. Bye bye. Good and night. see you in France. See you in France or see you tomorrow in Netherlands on the way to France. Yeah.